आणि यानंतर पुढची बातमी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासंबंधीची। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटी तपासाचा फास हा अधिक घट्ट झालेला असून खरातची पोलीस कोठडी ही आज संपतेय। थोड्याच वेळामध्ये खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे। सरकारी पक्ष आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल कोर्टामध्ये मांडणार आहे। सरकारी वकील शैलेंद्र बागडे बाजू मांडणार आहेत। तपासाच्या कागदपत्रांच्या फाईल घेऊन एसआयटीचं पथक हे आता कोर्टामध्ये दाखल झालंय। एसआयटीचे तपास अधिकारी किरण सूर्यवंशी देखील कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी करत पंचनामा करण्यात आलाय। खरातचे आर्थिक व्यवहार, फोन कॉल्स आणि मोबाईलमधील रिकव्हरी केलेला डेटा आज कोर्टामध्ये सादर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोर्ट त्याला पुन्हा कोठडी सुनावणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। महिलांचं लैंगिक शोषण करत अघोरी पूजा त्याबरोबरच फसवणूक केल्याप्रकरणी अटकेमध्ये असलेल्या अशोक खरातची काल सलग 10व्या दिवशी एसआयटीकडून 10 तास चौकशी करण्यात आली आहे। खरातनं केलेल्या काळ्या कारनाम्याचे पुरावे एसआयटीकडून गोळा केले जात आहेत। खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी करत पंचनामा करण्यात आलाय। काही महत्त्वाचे पुरावे देखील एसआयटी पथकाच्या हाती लागलेले आहेत। आर्थिक व्यवहार त्याबरोबरच फोन कॉल आणि मोबाईलचा डेटा हा रिकव्हर करण्यात आलाय। भोंदू अशोक खरात महिलांशी गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा अशी माहिती पोलीस सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। दरम्यान आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं हे सांगता येत नाही असा दावा अशोक खरातनं केलाय। भोंदू खरातनं माइंड रिडिंगचा नावाखाली ही फसवणूक केलेली आहे। तर खरात हा माइंड रिडिंग मध्ये पटाईत होता असं देखील पोलीस चौकशीमधून समोर आलंय। तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कोणी ओळखत नाही असं बोलून तो महिलांना भुरळ घालत असल्याचं पोलीस चौकशीमध्ये उघड झालंय। तर नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी चौकशीचा फास हा आणखी आवळला जातोय। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। याआधी अशोक खरातची एसआयटी आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली, त्यानंतर आता ईडीकडून देखील चौकशी केली जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। हवाला रॅकेटमधून खरातनं कोट्यवधींची उलाढाल केल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या चौकशीतून समोर आली आहे। हवाल्यामार्फत खरातनं देश विदेशामध्ये शेकडो कोटींची हेराफेरी केल्याची ही माहिती तपासामधून समोर येते। अशोक खरातचे आर्थिक फसवणुकीचे उलाढालीचं मोठं रॅकेट आहे। त्याच्या संपर्कातील विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांचा काळा पैसा तो व्याजाने देत असल्याचा संशय देखील आहे। तर खरात हा सरकारचा माणूस आहे आणि त्याच्या पाठी 40 आमदार आहेत। त्यामुळे अशोक खरातच्या संपत्तीबाबत सरकारनं उत्तर द्यायला पाहिजे असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय। आणि यानंतर पुढची बातमी आहे